वाल्मिक कराडेंनी CID कडे आपल्याला स्लीप एन्ट्रिया नावाचा आजार झाला असून त्यासाठी मशीन वापरण्यास परवानगी मिळावी आणि 24 तास एक मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे। नेमका हा आजार काय आहे हे आपण समजून घेऊया। स्लीप एन्ट्रिया नेमका काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, हा आजार होण्याची कारणे काय आहेत आणि यावरचे उपचार या सगळ्याविषयी समजून घेऊयात। या आजारामध्ये पेशंटला कळत नाही की झोपल्या झोपल्या त्याचा श्वास अचानक कसा थांबला। हे म्हणजे असे होते की ज्या व्यक्तीला झोपेमध्ये घोरायची सवय असते त्याला याविषयी कळतच नाही। हा झोपेशी निगडीत एक आजार आहे। यामध्ये पेशंटचा श्वास पुन्हा पुन्हा थांबल्यामुळे तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत राहतो। श्वास गुदमरल्यामुळे घाबरून उठून बसतो, रेस्टलेस होतो। श्वास थांबण्याची प्रक्रिया किंवा त्रास काही सेकंदाचा असतो, पण काही वेळेस ही गोष्ट जास्त वेळही चालते। स्लीप एन्ट्रियामध्ये झोपल्यावर नाकामध्ये एअर फ्लो कमी होतो, कारण यामध्ये नाक आणि तोंडाच्या वरच्या भागामध्ये हवा भरली जाते। हा आजार ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एन्ट्रिया, सेंट्रल स्लीप एन्ट्रिया व कॉम्प्लेक्स स्लीप एन्ट्रिया या 3 प्रकारचा असतो। जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल किंवा झोपेच्या गोळ्या घेत असाल तर हे सुद्धा स्लीप एन्ट्रियाचे कारण असू शकते। जंक फूड आणि बैठे काम यासोबतच कमी झालेल्या शारीरिक ऍक्टिव्हिटीज या सगळ्याचा एकत्रितपणे परिणाम म्हणून स्लीप एन्ट्रिया होतो।